पनवेल नगर परिषदेची धुरा नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी सांभाळल्यापासून पनवेल शहरात संदीप पाटील यांनी विकास कामांना अधिक महत्त्व देऊन त्यानुसार विविध उपक्रम राबविले आहेत। त्यामुळे पनवेल शहरात रस्ते, अंतर्गत गटारे, उद्याने आदी कामे नगरपालिकेच्या वतीने सध्या सुरू आहेत। नगरपालिकेच्या वतीने व्हीके हायस्कूल व नील समृद्धी सोसायटी ते गोदरेज प्लाझा परिसरात 10 लाख रुपये खर्च करून नाले बांधण्यात येणार आहेत। सोमवारी या नाल्याच्या कामाचे भूमिपूजन नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले। संदीप पाटील विराजमान झाल्यापासून पनवेल शहरात अनेक विकास कामे जलद गतीने सुरू झाली आहेत। रस्ते, नाले, अद्ययावत उद्याने अशा अनेक कामांना नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी अग्रक्रम देऊन पनवेल शहराचा कायापालट केला आहे। 10 लाख रुपये निधीतून नाले बांधण्यात येणार आहेत। सोमवारी या कामाचे भूमिपूजन नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले। व्हीके हायस्कूल परिसरात नाल्याचे बांधकाम होणार आहे। या प्रसंगी बीजेपीचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, पनवेलचे उपनगराध्यक्ष श्रीनंद पटवर्धन, जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर आधारकर, बीजेपीचे नगरसेवक प्रदीप जाधव, प्रदीप देशमुख, संजय गुरुजी आदी मान्यवरांसहित पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पनवेल शहरात नगरपालिकेच्या वतीने पनवेल नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी या प्रसंगी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी विकास कामाविषयी अधिक माहिती दिली। व्हीके हायस्कूलला जाणारे ते जी मोरी आहे तिथे नेहमी ट्रॅफिक होत होते आणि मोरी तुटून कव्हर तुटून लहान मुलं पडण्याची शक्यता आहे। इथे केवी कन्या व्हीके हायस्कूल लहान मुलं तिथून जाण्या येण्याची व्यवस्था आहे। शाळेची डिमांड होती, इथं रहिवाशांची डिमांड होती आणि आमचे नगरसेवक प्रदीप जाधव यांच्या सांगण्यानुसार आज आम्ही कामाला सुरुवात केली। या प्रसंगी उपस्थित असलेले आमचे बाळासाहेब पाटील, उपनगराध्यक्ष नंदू पटवर्धन, जाधव साहेब, गेली आठवड्याभरामध्ये आम्ही इथे छोट्या छोट्या ज्या कल्वर्ट्स आहेत, ज्या मोऱ्या आहेत, ज्या ट्रॅफिकला अडथळा करतात, वास्तविक याच्याकडे फार अगोदरपासून लक्ष द्यायला पाहिजे होतं की 2 मीटर जिथे जागा मिळते ती जर वाढवून घेतली तर ट्रॅफिक मुक्त चालू शकेल, परंतु हे दुर्लक्षित झालं होतं। आता आम्ही या कामाला सुरुवात केलेली आहे। जवळजवळ मागच्या आठवड्यामध्ये अंदाजे 10 लाख रुपयाची कामं हे या 4 नंबर आणि 5 नंबरच्या प्रभागामध्ये आम्ही सुरुवात केलेली आहे आणि निश्चितच दिवाळीमध्ये ही कामं पूर्ण होतील अशी मला तसेच नील समृद्धी सोसायटी पासून गोदरेज प्लाझा पर्यंत बांधण्यात येणाऱ्या नाल्यांच्या बांधकामाचे भूमिपूजन भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी नगराध्यक्ष संदीप पाटील, उपनगराध्यक्ष श्रीनंद पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते। या विकास कामाविषयी बाळासाहेब पाटील यांनी अधिक माहिती दिली। आणि आम्हाला मागे मी बोललेलो होतो की आम्हाला अभिमान आहे, गर्व आहे की एक आमचा नवीन तरुण तडफदार नगराध्यक्ष या ठिकाणी आला। उपनगराध्यक्ष नंदू पटवर्धनसारखी अतिशय जुनी अनुभवी माणसं याच्यामध्ये आल्यानंतर या शहराचं परिवर्तन धडाधड व्हायला सुरुवात झाली। काही कारणास्तव पावसामुळं ही कामं अडकलेली होती। या शहरामध्ये जवळजवळ सर्वच रस्त्याचं डांबरीकरण किंवा पॅचवर्क आता जोरदार चालू आहे। थोडासा पावसाचा अडथळा होतोय। अनेक ठिकाणचे पेवर ब्लॉक्स, अनेक ठिकाणचे बंदिस्त गटारं, अनेक ठिकाणचे छोटे रस्ते हे सर्वांना कामाला सुरुवात झालेली आहे। आत्ताच आम्ही या ठिकाणी व्हीके हायस्कूल जवळ सुद्धा तो व्हीके हायस्कूलच्या मुलांना जाण्याचा जो काही प्रॉब्लेम होत होता त्या ठिकाणी सुद्धा बंदिस्त गटारांवरती आरशीची झाकणं टाकण्याचं एक मोठं काम आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे। आणि मला असं वाटतंय की दिवाळीपर्यंत ही सगळी कामं पूर्ण होतील आणि या शहराचं चांगल्या पद्धतीनं परिवर्तन होईल। त्यामुळे मी आत्ताच्या नवीन टीमला या ठिकाणी धन्यवाद देतो आणि प्रदीप जाधव यांनी अतिशय या विभागामध्ये चांगल्या पद्धतीनं काम केलं। सगळेच त्या ठिकाणी नंदू पटवर्धन आणि संदीप पाटील या ठिकाणी त्यांच्या पाठीशी साथपणे उभे राहिले, मी त्यांचं अभिनंदन करतो। शेतकरी कामगार पक्ष खारघर विभाग यांच्या वतीने संगीत रसिकांसाठी दीपावलीची सुरमई भेट स्वर संध्या या शास्त्रीय गायन कार्यक्रमाचे आयोजन रविवारी खारघर येथे करण्यात आले होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विवेक पाटील उपस्थित होते। शेतकरी कामगार पक्ष खारघर विभाग यांच्या वतीने संगीत रसिकांसाठी दीपावलीची सुरमई भेट स्वर संध्या या कार्यक्रमाचे आयोजन रविवारी खारघर येथे करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील व भजन गायक महादेव बुवा शाहबाजकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। या प्रसंगी आमदार विवेक पाटील यांनी स्वर संध्या कार्यक्रमाला भेट दिली। या कार्यक्रमात गायकाने शास्त्रीय संगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली। का
शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना, भाजपा व आरपीआय युती खांदा कॉलनी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नावडे ग्रामपंचायतीच्या सरपंच गुलाबताई पाटील, राजश्री पाटील, माजी नगराध्यक्ष अनुराधा ठोकळ, सुनंदा नाईक उपस्थित होत्या। तसेच यावेळी खांदा कॉलनी लाल ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष भीमराव पवार, खांदा कॉलनी शेकापा अध्यक्ष संजय भोपी, आरपीआय कार्यकर्ता दर्शना भेडांगे, शिवसेना कार्यकर्ता मिनल पाटील आदी मान्यवरांसह खांदा कॉलनी परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। हळदी कुंकू कार्यक्रमाप्रसंगी अनुराधा ठोकळ यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले। हळदी कुंकू ही अशी एक महिलांसाठी पर्वणी असते की त्या कुठल्याही आता चैत्र गौरीला आपण हळदी कुंकू ठेवतो, तर महिलांना कधीही कुठेही हळदी कुंकाचं आमंत्रण असलं तर त्या कधी कुठे नाही म्हणत नाही, त्या आवर्जून त्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमात जातातच। मग घरात कितीही काम असो पण ते काम सगळं बाजूला ठेवून त्या प्रथम हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात। या प्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। ही आहेत सांस्कृतिक कार्यक्रमाची काही क्षणचित्रे। पनवेल नगर परिषदेच्या वतीने पालिकेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त सानुग्रह अनुदान अर्थात बोनस देण्यात येतो। काही दिवसांपूर्वी नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष संदीप पाटील व युनियनचे पदाधिकारी यांच्यामध्ये सानुग्रह अनुदान मिळण्याबाबत चर्चा झाली होती। त्यानुसार सोमवारी पालिका कर्मचाऱ्यांना 10,000 रुपये सानुग्रह अनुदानाच्या चेक्सचे वाटप करण्यात आले। पनवेल नगर परिषदेच्या वतीने पालिकेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त सानुग्रह अनुदान अर्थात बोनस देण्यात येतो। काही दिवसापूर्वी नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष संदीप पाटील व युनियनचे पदाधिकारी यांच्यामध्ये सानुग्रह अनुदान मिळण्याबाबत चर्चा झाली होती। त्यानुसार सोमवारी पालिका कर्मचाऱ्यांना 10,000 रुपये सानुग्रह अनुदानांचे चेक्सचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी नगराध्यक्ष संदीप पाटील, नगरसेवक रमेश गुडेकर, अच्युत मनोरे, कामगार युनियन अध्यक्ष अनिल जाधव आदी मान्यवरांसह पालिका युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या हस्ते युनियनच्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानाचा चेक देण्यात आला। या सानुग्रह अनुदानाविषयी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी आमच्या प्रतिनिधींना अधिक माहिती दिली। गेल्या महिन्यातच आम्ही जेव्हा युनियन सोबत बैठक घेतली त्यावेळी 415 कामगारांना याचा लाभ घ्यावा असा या उद्देशाने त्यांनी 12,000 रुपयाची डिमांड टाकली होती। पण कुठल्याही पद्धतीचा वाद तंटा न होता नगरपालिकेच्या सर्व पक्ष प्रवर्तकांनी आम्ही बैठक घेतल्यानंतर युनियनमध्ये 10 मिनिटांमध्ये हा चर्चेत विषय सोडवण्यात आला। 10,000 रुपयाचा सानुग्रह अनुदान त्यांना देण्याचं जाहीर केलं आणि 18 तारखेपर्यंत त्यांना देण्याचं मी बोललो होतो। वास्तविक एक दिवस अगोदर म्हणजे आज 17 तारखेला त्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा करण्याचे साठी आम्ही बँकेला निर्देश दिलेले आहेत। आज तसा 42 लाख रुपयाचा एकूण चेक देखील दिला। त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका म्हणजे जिथे जगातील किंवा भारतातील आर्थिक राजधानी ज्याला म्हटलं जाते अशा महानगरपालिकेमध्ये देखील तिथल्या कर्मचाऱ्यांना 11,000 रुपयाचं फक्त बोनस दिलं गेलं आहे। आणि पनवेल नगरपालिका असून आज आम्ही तिथे 10,000 रुपयाचं त्यांना सानुग्रह अनुदान देण्यामध्ये यशस्वी ठरलेलो आणि नुसतं देण्याचं कबूल नव्हतं तर आज प्रत्यक्षात त्यांना दिलं देखील आम्ही। त्याबद्दल इथल्या सर्व कर्मचाऱ्यांना, तिथल्या जे स्टाफ आहे त्यांना, आमच्या कर्मचाऱ्यांना ही दीपावली सुखसमृद्धीची आणि भरभराटीची जावो हीच अपेक्षा व्यक्त करून मी माझी। तसेच या प्रसंगी पनवेल येथील केगो लिमय वाचनालयाला नगरपालिकेच्या वतीने 20,000 रुपयाचे अनुदान देण्यात आले। नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या हस्ते केगो लिमय वाचनालयाच्या अध्यक्षा इंदुमती ठक्कर व राणा प्रताप परदेसी यांना 20,000 रुपयाचा चेक सुपूर्द करण्यात आला। याबाबत केगो लिमय वाचनालयाच्या अध्यक्षा इंदुमती ठक्कर यांनी नगरपालिकेच्या वतीने वाचनालयाला अनुदान मिळाल्याने नगराध्यक्ष संदीप पाटील यांचे आभार मानले। आज आम्हाला नगरपालिकेकडून अनुदान मिळाले आहे ते 20,000 रुपयाचं आहे आणि मनापासून मी माननीय नगराध्यक्ष संदीप पाटील साहेब यांचं उपनगराध्यक्ष
आणि सर्व नगरसेवक नगरसेविका आणि सर्व संपूर्ण नगरपालिकेचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी आमचं अनुदान हे पूर्ववत चालू ठेवलेलं आहे। सुरुवातीपासून नगरपालिकेचं अनुदान हे वाचनाला मिळत होतं। काही थोडे वर्ष असे झाले होते, 12 वर्ष ते मध्ये थांबलं होतं, कारण जे पण असेल पण ते थांबलेलं होतं। त्यावेळेला माजी नगराध्यक्ष माननीय जे म्हात्रे साहेब यांना आम्ही भेटलो, त्यांना विनंती केली आणि ते 12 वर्ष थांबलेलं अनुदान त्यांनी आमचं पूर्ववत सुरू केलं। त्याबद्दल त्यांचं पण मी मनापासून आभार मानते, जाहीरपणे आभार मानते। आज बातम्या अजूनही आहेत, परंतु अल्पशा विश्रांतीनंतर पाहत रहा कर्नाळा आजतक। कफ अर्थात सिटीजन युनिटी फोरमच्या वतीने दर महिन्याला पनवेल संवाद मालेचे आयोजन गेली 3 वर्ष सातत्याने करण्यात येत आहे। सन 2011 या वर्षातील या पनवेल संवाद मालेचे 9वे पुष्प डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाताई आमटे यांच्या प्रकट आणि प्रदीर्घ मुलाखतीने संपन्न झाले। पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक संघ येथे रविवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी कप तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचा हॉल हाऊसफुल झाला होता। अनेकांना हा संपूर्ण कार्यक्रम उभे राहूनच पाहावा व ऐकावा लागला। आदिवासी समाजासाठी आणि कुष्ठरोग्यांसाठी आयुष्यभर काम करणाऱ्या डॉक्टर प्रकाश आमटे व डॉक्टर मंदाताई आमटे यांची प्रकट मुलाखत पनवेल येथील सुप्रसिद्ध कलाकार आणि निवेदिका अनुपमा ताकमोगे यांनी घेतली। बाबा आमटे यांनी स्वीकारलेले कुष्ठरोगी यांच्या सेवेचे व्रत प्रकाश आमटे आणि कुटुंबियांनी पुढे सुरू ठेवले आहे। या कार्यक्रमात त्यांना आलेले अनुभव, समस्या यांचे कथन प्रकाश आमटे यांनी त्यांच्या खास खुमासदार शैलीत सांगतानाच त्यांनी सांगितलेल्या काही आठवणींनी व प्रसंगांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। कॉलेजचे जीवन, डॉक्टरकीचे शिक्षण, प्रेमविवाह, समाजसेवा, प्राणीसेवा यातील अनेक किस्से त्यांनी उपस्थितांना यावेळी सांगितले। कुष्ठरोग्यांबरोबर जो आम्ही बाबांचा संघर्ष बघितला, 1951 ला आनंद सुरू झाला, संस्था 1949 सुरू झाली रजिस्ट्रेशन, पण ऍक्च्युअली आनंदवाची सुरुवात घनदाट जंगलामध्ये 1951 झाली। आणि मी गमतीने सांगतो देणे आणि ते खरं पण आहे की बाबांचे वडील श्रीमंत होते, ते मालगुजारचा जमीनदार ज्याला म्हणायचे, की त्यांच्याकडे जमीन होती, बाबांचे रेसरकार होते आणि ते आनंदवन सुरू करण्यापूर्वी बाबांनी सगळा त्याचा उपभोग घेतला होता। शिकारी होते, मल्ल होते आणि जेव्हा हा एक काळ कुष्ठरोगी जो रस्त्याच्या गाडीला बघितला आणि त्यांच्या जीवनाची क्रांती झाली, अर्थात गांधीजीच्या त्यावेळेला जी प्रेरणा होती, स्वातंत्र्याचा लढा चालू होता, अनेक गोष्टी होत्या, पण अशा अनेक माणसं होती जगामध्ये गांधीजींच्या बरोबर। पण हा जो क्रांतिकारी निर्णय बाबांनी घेतला त्यावेळेला आम्ही अगदी नुकते जन्मलो होतो, 1 किंवा 2 वर्षाची विकासाने। तर अशा ठिकाणी नेल्यानंतर खूप बरं वाटलं की इतकं सुंदर निसर्ग सौंदर्य। माझं तुम्हाला सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण आहे की आता सर म्हणाले की परत दोघांची याची इच्छा आहे, पण इतकं चांगला निसर्ग आपल्या भारतामध्ये फार कमी ठिकाणी आहे। आपण बिस्लेरीचं पाणी पितो, आमच्या नद्यांचं पाणी बिस्लेरी इतकं शुद्ध आहे। प्रमुख पाहुण्यांची ओळख ॲडव्होकेट सौ दीपाली बांद्रे यांनी करून दिली, तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कपचे प्रमुख भिसे यांनी केले। सिद्धिविनायक सोशल ग्रुप यांच्या वतीने पनवेल परिसरातील आदिवासी दुर्गम भागामध्ये गरीब व गरजूंना रविवारी कपडे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सिद्धिविनायक सोशल ग्रुपच्या वतीने दरवर्षी आदिवासीयांना दिवाळीपूर्वी कपडे, भांडी, खेळणी वाटप करून मदत केली जाते। पनवेल परिसरातील आदिवासी वाड्यांमध्ये अजूनही पायाभूत सुविधा नसल्याने या परिसरातील आदिवासी भागांचा अजूनही विकास झालेला नाही, परंतु काही सेवाभावी संस्था अशा आदिवासी पाड्यावर जाऊन त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतात व सामाजिक कर्तव्याच्या जाणीवेतून समाजसेवा करतात। सिद्धिविनायक सोशल ग्रुपच्या सहकार्याने आदिवासी पाड्यांवर रविवारी कपडे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी सिद्धिविनायक सोशल ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी नवीन पनवेल परिसरातील नागरिकांकडून जुने कपडे, भांडी, खेळणी इतर वस्तू जमा करून आदिवासी लोकांना दिल्या। सिद्धिविनायक सोशल ग्रुपच्या वतीने हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो व गरीब गरजू आदिवासीयांना दिवाळीपूर्वी कपड्यांचे वाटप करण्यात येते। यावेळी कपडे वाटप कार्यक्रमाप्रसंगी सिद्धिविनायक सोशल ग्रुपचे अध्यक्ष गणेश कडू, उपाध्यक्ष राजेश भुजबळ, सल्लागार भाऊ आरू, अनिकेत गुडे आदी मान्यवर उपस्थित होते। या कपडे वाटप कार्यक्रमाविषयी गणेश कडू यांनी अधिक माहिती दिली। लहान मुलांचे कपडे, महिलांच्या साडी, त्याच्यानंतर पंजाबी ड्रेस, अशा प्रकारचं वेगवेगळं शॉर्टिंग करून ते बांधून कालांतराने आम्ही आज दीपावलीच्या आधी या आदिवासी वाड्यातील जे आदिवासी लोक आहेत,
ज्यांना खरंच या गोष्टींची नितांत आवश्यकता आहे. म्हणजे आज मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असून देखील आजही आदिवासी वाड्यात अशा प्रकारची दुरावस्था आहे. तर आमचं एक सिद्धिविनायक सोशल ग्रुपच्या माध्यमातून फुल न फुलाची पाकळी म्हणून ह्या लोकांना मदत करण्यासाठी एक सोशल ऍक्टिव्हिटीज म्हणून हा एक आम्ही उपक्रम राबवत असतो. तसेच या प्रसंगी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी सिद्धिविनायक सोशल ग्रुपच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. एक दिवाळीच्या अगोदर आठवड्याभर एक छोटीशी भेट देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात. गेल्या वर्षी देखील त्यांनी हा एक उपक्रम आयोजित केला होता आणि यावर्षी देखील 15,000 लोकांना आवाहन केल्याच्या नंतर आता आपण बघत असतो एवढ्या मोठ्या प्रमाणावर कपडे इथे आलेले आहेत. त्या कपडे खरोखर जे चांगले वापरण्यायोग्य आहेत त्यांचे कपडे सिलेक्ट करून त्याच्यामध्ये सॉर्टिंग केले जाते. काही रिपेअर्स असतील तर रिपेअरिंग केले जाते. त्यांना इस्त्री करून आज प्रकारे इथं हे कपडे या टेम्पोमध्ये भरून त्या वाड्यांवर जाऊन तिथे जे लहान मुलं असतील मग महिला असतील महिलांसाठी साड्या देखील घेतल्या काही जेंट्स सिनियर असतील त्यांना या पद्धतीचं कपड्याचं वाटप जे खरोखर देण्यायोग्य. काही जण देताना देखील खराब कपडे दिले असले पण ते रिजेक्ट करतो आणि त्यांना चांगल्या पद्धतीने असं मेहनत करून गेली 15 दिवस सातत्याने मंडळाची मुलं सॉर्टिंग करत आहेत. त्यांची रिपेअरिंग वर्क केलं आणि इस्त्री करून आज हा रविवारचं म्हणजे दिवाळीच्या एक आठवडा अगोदर त्यांना एक दिवाळी भेट देण्याचा एक त्यांचा प्रयत्न करत आहेत. असा या चांगल्या उपक्रमाला मी त्यांना शुभेच्छा देतो. कर्नाळा आजतकच्या बातमीपत्राबाबत आपणास काही माहिती द्यायची असेल, काही सूचना करायच्या असतील किंवा जाहिरातीविषयी कृपया संपर्क साधा. आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा आजतक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल. आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaaztak@gmail.com. पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर.